रामभाऊ, रात्रीचे कमीत कमी 1 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि वेळ ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला सांगता येत नाही, पण 2 वाजून 3 मिनटं झाली असं आपण समजूया. कारण की वेळेच्या पलीकडचं गणित असतं कधी कधी. आणि ह्या घरामध्ये आपल्याला कसं आहे, फक्त 7 ते 3 दिवसच राहण्याची भूक आहे. पण आपण इथे आता 17 दिवस राहिलो आहे. 18वा दिवस लागला आहे आज. कारण असं आहे की निगेटिव्ह शक्ती जाज्वल्य आहे आणि ते हळूहळू देवालाही भारी पडतं. बघा, मी सत्य बोलत आहे. आणि हा बाप असा आहे जगबाप की तो त्या निगेटिव्ह शक्तींच्या बापाचाही बाप निघाला आहे. बरोबर. आणि सगळी अजरामरी यंत्रणा घरात आहे. पण भक्तीमध्ये आणि भक्तीच्या मळ्यामध्ये मनुष्य असा कुठे हरून जातो स्वतःला की त्याचा आत्मा शरीर याचं त्याला काही लक्ष राहत नाही आणि तो भक्तीमध्ये धुंद राहत होता मनुष्य. म्हणून काल आपण 40व्या पानावरती 11व्या आरतीमध्ये थांबलो होतो. आज आपण पुढे 12व्या आरतीत जाऊ. जय देव जय देव जय अवधूता स्वामी अवधूता पंचप्राण आरती ओळू आता त्राता धन्य त्रिभुवनी अक्कलकोट झाले स्वामी चरण राज पापी उद्धरले पावन क्षेत्र काशी दक्षिणेत केले भोसल्यांचे घोळ पायी लाविले कलियुगी अवतार स्वामी ऐक अनंत ब्रह्मांडाचा खरा नायक निज कृपाबळी उद्धरलेले लोक पापी पतितांचे झाला तारक निर्गुण निराकार परब्रह्म खरा घेतो भक्तांसाठी सगुण अवतारा देवतानं वंदिते दातारा मुनिजन यांच्या ध्यानी निमग्न करा क्षीरसागर निवासी श्री गुरुधाना अलक निरंजन योगियांचा राणा नीती नीती प्रश्न नाही अनुमाना आनंदाने भावे वंदिले चरणा. ताशी 12व्या नंबरची आरती होती. आणि भ्रम कसा समाजात पसरलेला आहे बघा. जर आपण लक्ष्मणासारखं बोललो की आपण प्रभू रामांच्या चरणाशी आहे, तर तो पापी समाज काय करतो? इथं घाणेरडा समाज आहे. तो घाणेरडा समाज माणसाला हीन समजतो. तर अशी ही दयनीय परिस्थिती इथे. बरोबर. आणि अक्कलशून्य लोक असतात, मूर्ख गाढव असतात. आणि अशा अक्कलशून्य लोकांना आपण स्वामींच्या रस्त्याने तारू शकतो, पण ते स्वामींना मानतच नाही पहिली गोष्ट. म्हणून 14वी आरती घेतो आहे आपण, गुरुवारची आणि शुक्रवारची, किंवा गुरुवार शनिवार अशी आरती घेतो आहे. आरती गुरुवाराची भवस भार संसार हाराची 8ही वारी ज्याची खरी महिमा असाची सर्वही देवी पाहती अघटित आहे गुरुसत्ता ऐसी महिमा ज्याची उपोषण जागरण नेहमी करिता नाही चिंता संसाराची निजहित बोधे सुखकर वाणी आनंदाची. अशा प्रकारे आनंद महाराजांनी ही आरती अतिशय सुंदर म्हणली की गुरुवारचं महत्त्व सांगितले. त्या काळामध्ये तात महाराज, आनंद महाराज आणि बाळकृष्ण महाराज हे स्वामींचे अजरामर शिष्य झालेले आहेत त्या दादरच्या मंडपात. आरती श्री गुरु पदकमला पाहता मनाचा भ्रम हरिला कलियुगी बाप पाप भरिते दुःखाची झाले जाण भरते गायी रूप धरुणी त्वरे ते शरण गेली कमलोद्भवाला ब्रह्मा विष्णू शिव मिळवणी 33 कोटी देव घेऊनी मुनी तापसी सवे भाऊनी आले उद्धी तटाला करुणा वचने स्तवणे स्तविते नित्य निरंजन निर्गुणमूर्ती. तर अशा प्रकारे ही 41 पानावरची व्याख्या आहे. 42 क्रमांक पानावरती. विश्वव्यापक विश्वमूर्ती तारी तारी जगतीला सगुण रूपे अवतार धरिला लीला मात्री जग उद्धरले पूर्ण ब्रह्म हाची झाला पावन केले जगतीला अक्कलकोटी वास करुणी तारक झाला हा त्रिभुवनी पतत उद्धरी लावणी चरणी आनंदाचा भ्रम हरिला. म्हणजे आनंदनाथ महाराजांनी ही अतिशय सुंदर आरती बनवलेली आहे. आणि न जाणे बालपणी आनंदनाथ महाराजच आपल्याला घरी घ्यायला आले, म्हणून आपण बरोबर स्वामींच्या मठात पोचलो. बरोबर. म्हणजे आपण किती पवित्र आत्मा आहोत हे आपल्याला स्पष्ट होत आहे. आरती अवधूता जय जय आरती अवधूता मी तूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता ज्ञानजर खेळ कल्पनी सुख देसी चित्ता प्रेमास्तव हा जन्म घेतली बानडी कोण दत्ता. तर 17वी आरती ही गुरुवार शनिवारची आहे. त्यामुळे आपण शनिवारचे थोडेसे वटहुकूम काढत आहोत, कारण की गोकुळाष्टमी जवळ येत चालली. आणि ज्या दिवशी श्रीकृष्ण प्रभूंचा जन्म असतो त्या दिवशी ह्या पृथ्वीवर कोणी दुःखी नको आहे आपल्याला.
असा आपला प्रयत्न असतो. तर समाजात लोक राजकारणाविषयी काही पण बोलत राहतात. ज्यांना राजकारणातलं काही कळत नाही किंवा समाजकारणातलं काही कळत नाही, असे मूर्ख लोक समाजाविषयी राजकारणाविषयी काही पण बोलत असतात मूर्खासारखे. पण आपला विश्वास कसा आहे रामभाऊ? आपला विश्वास राजकारणात याच्यामुळे आहे की आपला भाऊ राजा आहे, म्हणजे तुम्ही बलराम राजा. म्हणून आपण आज काय करूया, तर काल आपण 185 पानावरती आईवडिलांच्या आशीर्वादाने एक लीला केलेली आहे. ती श्रीकृष्ण आणि बलराम भ्रातांची यांची लीला आहे. ती लीला आपण आज परत घेऊया. बरोबर. चेंडू वळीला चौगुणी दिदला घाऊ टोली हानती चौगुणा दणके वाजती ठणठणा तेव उमटे दंदना गगना माझी वरच्यावरी आणली टोला एक म्हणती झेला रे झेला एक म्हणती गेला रे गेला पाहती वरती ती तोही तोव्यांचे गोपाळी एकत्र मिणले करी ती धुमाळी गोदळ झाला हलकलोळी किंकारी आकाश पुढे तो हाका गरजत श्रीकृष्ण चेंडू हाणीतला सत्राने तेने तडक फुटला तेने थरारिले वसुंधरा भोगळ दुमदुमला बळी दनारेले सप्ते पाताळे सागर हिरावळे बळकापती अष्टदिशा लोकपाळा झाली बहार गगनी पाहू ठेले सुरवर चेंडू दुधू वाट अभार गेला गगनमार्गी गुंतला कळांबच्या ढाळी यमुनीचा डोह त्यादळी हा हकारू केला गोपाळो चेंडू गेला म्हणूया मग गोपाळाची श्रीमंत निघाली यमुने तळी शोधित चेंडू देखील अकस्मात कळंबावरी गोपाळासी म्हणे मुरारी पहिलं पहा चेंडू कळंबावरी गुंतला असे तो कवने परी येईला आता तो अवघडी ते कुणीत राहिला अवघयाच्या विचारी म्हणून आपणची षडंदरू वृषारूढ झाला चेंडू घेता कर्कमळी लवरी वृक्षाची ढाळी तू जाऊनी यमुने चळी पडला डोहा माझी. तर अशा प्रकारे 185 पानावरती 43 क्रमांकाच्या ओळीमध्ये आपणही एक चेंडू शरीर हे आपलं नाग लोकांमध्ये जाऊन पडलं होतं कालिया नागाच्या डोहात. आणि तिथून आपण सुरक्षित बाहेर पडलो रामभाऊ. पण अजूनही नाग लोकांची यंत्रणा किंवा मस्त कन्या असणाऱ्या लोकांच्या यंत्रणेत आपण अजून येणं जाणं आहे आपलं. फक्त त्या एरियाचं नाव मी तुम्हाला कधी सांगू शकत नाही, कारण की ते टॉप सिक्रेट आहे श्रीकृष्णाचं. चेंडू पडेला असे पडला म्हणून गोपाळी गजर केला तर श्रीकृष्णांना तिथे वेळा उडी घातली डोई देव गजबजीला अंबरी महाडोहा भितरी काळ्या विकार असे भारी आता होईल कैसे पडला देखुनी सावळा गोळी हा हाकारू केला म्हणती बुडाला रे बुडाला श्रीकृष्णना तू म्हणून अकांत करी ती मोठे धरणी लोळतो दाकुटे दंदना मिटती लल्लाटी कृष्णा कृष्णा म्हणून एक आक्रंदती तडिया तडिया कानू कानू म्हणती राया एक. तर अशा प्रकारे आपण त्या कालिया नागाच्या डोहात अजूनही आहे राम. पण आपल्या प्रियसी, आपल्या मैत्रिणी किंवा आपले आवडती माणसं आपल्याला कृष्णा कृष्णा काना काना असे हाक मारतात आणि त्याच्यामुळे आपण ह्या माणसांमध्ये मिक्स व्हायला येत असतो. बरोबर. तर नाग लोकांमध्ये एकही नाग असा नाही की तो आपल्या सत्तेच्या पुढे जाईल. ते आपल्या चरणावर लोटांगण घेत आहेत सध्या आजसुद्धा. बरोबर. तर अशी ही लीला आईवडिलांमुळे आपल्याला साध्य झाली रामभाऊ घटकोपरच्या घरामध्ये. बरोबर. आणि वैरी तर आपला दररोज नाश करायला बघतात, पण त्यांची काय सुधारण्याची एकही पाऊल सुधारणा दिसत नाही वैऱ्याची. तर वैरी ॲटोमॅटिक तयार झाला, कारण की तो भ्रमाचा पोपळा झाला वैरी. म्हणून 186 पानावरती आपण 22व्या अध्यायामध्ये गोकुळा गेला सांगावया नंदा यशोदेशी आकांतली सांगती मात म्हणती माई जमुनी आत बुडा लावू श्रीकृष्णनाथ खेळता चेंडू फळी ऐसा ऐकूनी प्रश्न आकरंदीला यशोदानंदन गोकुळ खडबडिले गोविंद बुडाला म्हणूया यशोदा पिटी वक्षस्थळ बुडा करुणी ती गोपाळ नंदादी वज्रलोक सगळं निघाले यमुने तटी माताना सांभाळती काय सवे रोहिता वज्रबाळा त्याही शोक करीते लवलाई गेली या जमुना तीरा. तर आपण ज्यावेळेस त्या कालिया नागाच्या डोहामध्ये बुडालो होतो रामभाऊ, तो डोहा अजूनसुद्धा आहे. तर तिथून आपल्याला वर निघता 5 वर्ष लागली, कारण आपण खरोखर श्रीकृष्ण प्रभू नाही, तर आपण त्याचा एक कण आहे. आणि त्याच्यामुळे आपली 5 ते 10 वर्ष संसार यात्रेमध्ये थांबलेली आहेत आता सध्या. बरोबर.
आणि अजरामर यंत्रणा स्वामी देत असतात, भोलेनाथ देत असतात. म्हणजे कोणीतरी आपला राखणदार आहे, त्याच्यामुळे सगळं जिथल्या तिथे चाललेलं आहे. बरं, नोकरी लागते, पैसा भेटतो, सर्व काही भेटतं, पण ते एक सुख आपल्याला मिळत नाही, ते म्हणजे श्रीकृष्ण प्रभू. बरं, जे श्रीकृष्ण प्रभूंचं साक्षात प्रेम आपल्याला बालपणापासून मिळालं या घरामध्ये, ते आपल्याला भेटतच नाही आता. बरं, म्हणून आपण वनवन भटकून देवाला शोधून काढलं, आणि देवाला शोधल्यानंतर आपल्याला जो साक्षात्कार झाला, त्याच्यात आपल्याला परमेश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या आहेत आजच्या तारखेला. जरी वासना बळावली, थोडीशी वाढली, खाल्ल्या पिल्ल्यामुळे, पोटाला आपण खायला जातो, तिथं चंडाळ लोक आपल्याला जेवणात चंडाळ घालून देतात आपल्याला, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली भावना कधी जास्त कमी होत राहते. तर हे घाटकोपरच्या घरात तुम्हाला सांगणं का गरजेचं आहे रामभाऊ? का मी पोलिसांचा म्होरका आहे तुम्हाला माहिती आहे. मी अग्रगण्य पोलीस आणि मिलिटरीचा, भारताचाच काय जगाचा राखणदार आहे, आणि जगाचा राखणदार असल्यामुळे माझ्याकडून कुठलीच चूक होऊ शकत नाही मला माहिती काय. आणि जर शत्रूने चूक केली तर त्याला मृत्यूदंड देतो मी, हे तुम्हाला मी आजच सांगून ठेवतो. जर माझ्या दुश्मनाने मोठी चूक केली की त्याला सरळ यमाच्या घरी पाठवून देतो, का की माझं रूप असं आहे. ओके, आता हे घाटकोपरच्या लोकांना माहिती का असावं? कारण की ज्या दिवशी जलप्रलय येणार आहे, ज्या दिवशी पाण्याचा तो अथांग सुनामी लाटेचा एक झोका येणार आहे, त्या दिवशी माझ्या घाटकोपरमधलं कोणी मरू नये, कोणी वाहून जाऊ नये, त्यासाठी मी देवाला प्रार्थना करत असतो. आणि तो हा परमेश्वर विष्णू रूपाने, सत्यनारायण रूपाने, स्वामी रूपाने, आणि प्रत्यक्ष त्या रणसंग्राम घडवणाऱ्या देवाच्या रूपाने आपल्या अध्याय ऐकत असतो. पण आपण जर त्या देवाचं नाव जर सांगितलं ना, हा देव अध्याय ऐकायला आला का, तो देव परत 6-7 महिने येतच नाही. असं 33 कोटी देव आपली परीक्षा घेत असतात. बरोबर. आता ह्या घरात आज इतका जबरदस्त चमत्कार झाला आहे रामभाऊ, की यमाला थांबविणारे, यमाचंही ज्यांच्यावर वात्सल्य आहे, असे आईबाप आपल्या घरात इथे आज आलेले. म्हणजे यमाच्याही पुढे ज्यांची सत्ता आहे, असे जगाचे आईबाप आपल्या घरात आज आलेले आहेत. दुपारपासून आहेत ते. आणि आई मेलडी जेवण करायला कच्चंच जेवण खाऊन गेली आपल्या घरामध्ये. बरोबर. म्हणजे आपली भूक आता किती झाली व्यायामामुळे, मी 2 चपात्या पण खात नाही आता, एकच चपाती खातो, आणि पाणी पिलं तर पितो, नाहीतर मग अख्खा दिवस साधनाच करत असतो. बरोबर. आणि हे सगळं संसार होण्यासाठी चालले राहणं. आपल्याला पैसा मिळावा, आपल्याला नीतिपद मिळावं, आपण खूप मोठा राजा व्हावं, ही आपली भावना नाही. आपली भावना फक्त एकच आहे की आपला संसार झाला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये आपण नापास होण्याची दाट शक्यता असते. बरोबर. आणि नापास करणाऱ्या यंत्रणा आपल्या पायाशी आल्या जातात. बरोबर. पण त्यांचं वर्म आपल्याला पकडून त्याच्यावर उपाय करता येत नाही अजून. बरोबर. आणि ते वर्म मला खंडोबा ह्या जागृत कुळदेवतेने सांगितलं. बरोबर. तर असे 15-20 मिनिटाचे संभाषण मी तुम्हाला यासाठी पाठवतो की घाटकोपरची लोक सुखी राहायचं, त्यांना दुःख होऊ नये, आकस्मिक काही घाटकोपरमध्ये घडू नये, त्यासाठी हे सगळं चालू असतं. आणि इथे आता घमघमाटामध्ये ह्या अगरबत्तीच्या 2च काढण्या लावलेल्या असतात आपण, त्या जैन अंकलच्या मोठ्या मुलाने दिल्या, त्याच्यामुळे त्या अगरबत्तीचा वास खूप आहे घरामध्ये, आणि त्यामुळे परमेश्वरी शक्ती घरात येते. बरं. तर असं हे घाटकोपरचं घर आपण अतिशय पवित्र स्वर्ग मंदिर बनवलेलं आहे. चला मग, जय स्वामी समर्थ. चक्रधर स्वामींच्या अंतरिक्षातील जेवढी काय तीर्थ आहे, जेवढ्या काय अवकाश यज्ञातील पाणी यंत्रणा आहे, चक्रपाणी यंत्रणा आहे,
त्यांच्या चरणाशी कोटी कोटी आपण दंडवत घालत आहे. चला, जय भारत माता.